Hello, हॅलो. मी नंदकिशोर सोनवणे आपल्यासाठी द कॉप अँड द अँथम या स्टोरीमधला पार्ट नंबर 3 आज सादर करतोय. पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो आपण बघितलं होतं की सोफी हा एका स्पॉश रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये जात असतो. त्याची इच्छा असते तिथे जाऊन मस्तपैकी खायचं आणि जेणेकरून की आपण पोटभर खाऊन विंटर आयसलँडला जाऊ म्हणजे जेलमध्ये जाऊ, जेणेकरून ते मारणार पण नाही आणि आपल्याला पोलिसांकडे पकडून देतील. तर बघूया त्याच्या पुढे काय होतं, त्याचा पुढचा प्रयत्न काय आहे. ॲट अ कॉर्नर ऑफ सिक्स्थ अव्हेन्यू इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स behind plate glass made a shop window attractive. At the Sixth Avenue means lane. Electric lights and cunningly displayed were चांगल्यापैकी लाइटिंग केलेली होती आणि तिथे जी सजावट चांगली होती आणि कनिंगली डिस्प्लेड इयर मीन्स स्कीमॅटिक प्रेझेंटेशन छानपैकी मांडणी केलेली भांडी कुंडी ठेवलेली होती. शोभीची भांडी शोकेसमध्ये बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह आणि ते प्रदर्शनीसाठी ठेवलेले असल्यामुळे त्या खिडकीतून ते खूप छान दिसत होते. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. सोफीने हातामध्ये दगड घेतला आणि त्या खिडकीच्या काचेवर तो फेकला. दिस इज द सेकंड अटेम्प्ट ऑफ द सोफी. Sophie, main character of the story, just try to recall from the first and second part. Sophie, the main character, is making his second attempt to go to jail. His second attempt is, what is second attempt? Sophie took a stone and dashed it through the glass. त्याने एक दगड घेतला आणि त्याने ती काच फोडली. People came running round the corner, a policeman in the lead. As he thrown the stone on the glass, it broken, and people came running, and the policeman in the lead. आणि पुढे सर्वात पुढे कोण होते? पोलीस होते. लोक पळत आले. कोणी काच सोडली बघायला. Sophie stood still with his hands in his pockets. हा मस्तपैकी तिथे उभा राहिले आहे अँड स्माइल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स आणि मस्तपैकी आपले जे बटन आहेत ते ब्रासचे पितळी बटन आहेत त्याच्याकडे बघत तो मस्तपैकी हसत उभा आहे. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. कुठे तो मनुष्य ज्याने ही काच तोडली. एन्क्वायर द ऑफिसर एजिटेटेडली. तावातावाने तो ऑफिसर विचारतोय, कुठे रे तो मनुष्य, कुठे गेला? डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, said Sophie with a friendly voice as one greets good fortune. आणि हा मस्तपैकी तिथे उभा आहे आणि म्हणतो, तुम्हाला वाटत नाही का हो तो मनुष्य मीच आहे? अत्यंत साध्यापणाने जणू काय आता आता आपली लॉटरी लागली, आता आपलं भाग्य खुललं अशा आविर्भावात तो म्हणतोय, तुम्हाला वाटत नाही का मीच तो मनुष्य आहे? Look here, the policeman, the Sophie, and he's telling the policeman, don't you think that I am the same person who has broken the window? The policeman refused to accept Sophie even as a clue, but the policeman did not accept Sophie as a clue. On this sentence, in activity, there is a question, make it a negative. The policeman refused to accept Sophie even as a clue. So, what is the answer? The policeman did not accept Sophie even as a clue. This is the negative sentence. In activity 4, number 4, there is the first question. Okay, now in the story, men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. पोलिसांची अशी धारणा आहे की जे लोक खिडकीत फोडतात
खिडकीवर दगड फेकतात ते काही समोर गप्पा मारायला उभे राहणार नाही. दे टेक टू देअर हिल मीन्स रन अवे. इफ समवन टेक ऑन देअर हिल मीन्स दॅट द पर्सन इज रनिंग अवे. म्हणजे ते लोक पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. पोलिसांनी पाहिलं की समोरच एक मनुष्य आपल्या कारच्या मागे तो पळत होता. पोलिसांना वाटलं की त्याच माणसाने काय विंडोला स्मॅश केलेलं आहे, विंडोवर दगड फेकलेला आहे, म्हणून ते आता त्याच्या मागे जात आहेत पोलीस, सोपीला न पकडता. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यू. सोपी विथ डिस्कस इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. सोपी विथ डिस्कस इन हिज हार्ट, त्याला हृदयातून वाईट वाटलं, खिन्न झाला तो. ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल, दुसऱ्यांदा तो बिचारा अनसक्सेसफुल झाला. बघा, विचित्र इच्छा जेलमध्ये जाण्याची. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स तो करतोय, वेगवेगळ्या योजना तो करतोय. पहिला प्रयत्न त्याचा केला त्याने चांगल्या स्पॉश हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी फुकटचं खायचं. तिथे तो अपयशी झाला. कारण काय, तर हेड वेटरने त्याला गेटच्या बाहेरच हुसकून दिलं. दुसरा प्रयत्न त्याने काय केला आत्ता, की त्याने खिडकी फोडली, पण तरी सुद्धा तो पकडला जात नाहीये. तो पकडला गेला नाही म्हणून हा सोपी खिन्न झालेला आहे. ऑन दी ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आता समोरच्या बाजूलाच तिसरा प्रयत्न, आता हा साध्या रेस्टॉरंटमध्ये जाईल. तिसरा प्रयत्न काय, ऑन दी ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. नो ग्रेट प्रिटेन्शन मीन्स चांगलं नाही आहे ते, साधं सुद्धा हॉटेल आहे. इट कॅटर टू लार्ज अपेटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. इट कॅटर टू लार्ज अपेटाईट, भरपेट खाता येतं इथं आणि बिलसुद्धा कमी लागतं. If you go to this restaurant, it's a very simple restaurant with no great pretension. If you enter there and you have having a food, but you need not to pay a lot of bill. Means it very cheap and reasonable. At reasonable cost, you can feed your stomach here. It cater to large appetite and modest person means you eat a lot with a small price or bill. Now the description of the restaurant. Its crockery and atmosphere were thick. It's not a rich class restaurant, that's why crockery. Crockery means भांडी कुंडी, आणि तिथलं वातावरण हे खूप साधं होतं. इट्स सूप अँड नेपरी थिन, आणि सूपसुद्धा पातळ होतं, म्हणजे खूप जास्त पाणी टाकलेलं सूप. थिन पातळ, आणि नेपरी हिअर मीन्स नॅपकिनसुद्धा पातळ होते. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज, आणि इथे कोणताही चॅलेंजशिवाय तो आतमध्ये निघून गेला. At a table he sat and consumed beefsteak, flapjacks, duck nuts and pie. आणि तो तिथे बसला आणि मस्तपैकी beefsteak, meat of animal, that is the gomas you can say, flapjack, duck nuts and pie. He ate some sweet and some food. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were total stranger. त्याने सांगितलं वेटरला, माझ्याकडे साधी फुटकी कवडी सुद्धा नाहीये, माझा आणि पैशांचा काही संबंध नाही बाबा. काय वाटतं तुम्हाला, पकडला जाईल हा? पोलीस पकडतील याला? So what's your idea? This is the third attempt of Soapy. He goes to the restaurant, he eats there some food, beefsteak, flapjack, duck nut and pie, but he is penniless. He doesn't have a coin, and he frankly tells the waiter that he doesn't have money to pay the bill. What do you think? Okay, we'll see what happens next. Soapy is telling the waiter, now get busy and call a cop, and don't keep a gentleman waiting. ठीक आहे ठीक आहे, बोलवा ना, मग पोलिसांना बोलवा, बोलवा पोलिसांना,
आणि माझ्यासारख्या सभ्य माणसाला असं उभं का करून ठेवता, लवकर बोलवा पोलिसांना. वेटर म्हणतो, नो कॉप फॉर यू, तुझ्यासाठी काही पोलिसांची गरज नाही आहे. पण त्याचा आवाज कसा होता बघा. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. मॅनहॅटन कॉकटेल, अ रेड कलर लिक्विड दॅट इज द मिक्स ड्रिंक यू कॅन से. त्याने घोगरा आवाज काढला बऱ्यापैकी आणि डोळे सुद्धा वटारले, लालबुंद डोळे केले. नो कॉप फॉर यू, तुमच्यासाठी काही पोलिसाची गरज नाही. मस्त वेगळी लाल डोळे करून तो वेटर म्हणतो, हे कॉन. नाव व्हॉट हॅपन नेक्स्ट. नीटली अपॉन हिज लेफ्ट एअर ऑन द कॉलर्स पेमेंट टू वेटर्स पीस सोपी. एक मस्तपैकी कानाखाली आवाज काढून दिली, पोलिसांची काही गरज नाही. सन्नकन कॉलर खाली आवाज काढला सोपीच्या त्या वेटरने. आणि निष्ठुर हृदयाचा होता तो. कॉलर्स स्टोन हार्टेड, नीटली अपॉन हिज लेफ्ट एअर ऑन द कॉलर्स पेमेंट टू वेटर्स पीस सोपी. आणि निर्दयीपणे दोन वेटर्सने याला काय केलं, रस्त्यावर फेकून दिलं. ही अरोज joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. Carpenter's rule. Carpenter's rule, measurement tool of a carpenter. This is the measurement tool of the carpenter, and he just try to stand up joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes, and he dusted his clothes. Arrest him now but an elusive dream. आणि त्याचं आता अटक करून घेणं हे जणू एक प्रकारचं दुःस्वप्न झालं होतं. चटकन निष्ठून जाणारं स्वप्न होतं. ते स्वप्न आता निघून जाईल की काय, असं त्याला वाटतंय. नाव दिस इज द थर्ड अटेम्प्ट ऑफ सोपी. इवन इन दिस अटेम्प्ट ही इज फेल्ड. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. आता विंटर आइलैंड हियर, द जेल is very far away. अब तो बहुत दूर है. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. आणि एका मेडिकल शॉपवर पोलीसवाला उभा होता, परंतु त्याने सुद्धा याला पकडलं नाही आणि तो सुद्धा पुढे चालत निघून गेला. हसला तो पोलीस याच्याकडे पाहून, पण तो सुद्धा चालत पुढे निघून गेला. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. सोफीला असं वाटतं, यार आपल्याला भूताटकी नाही झाली, कोणी भूत बाधा तर नाही केली आपल्यावर, आपल्याला पकडलं जात नाही, आपण जे आपल्याला जेल होत नाहीये, कोणी मोहिनी तर नाही घातलेली आपल्याला, जादूटोना तर नाही केला कोणी, असं त्याला वाटतंय. He was in a state of panic, and when he came upon another policeman longing grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. आता बघा पुढे काय करतोय तो, पुढे काय होतंय. तो खूप पॅनिक सिच्युएशन मध्ये होता, डिस्टर्ब मनस्थितीमध्ये होता तो. पुढे त्याने परत एक पोलीसमॅन पाहिला. एका थिएटरच्या समोर एक रुपेरी थिएटर आहे, ग्लिटर चमक धमक असलेलं थिएटर आहे, त्याच्यासमोर एक पोलीस पाहिला आणि याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ अ डिसऑर्डरली कंडक्ट. याच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना आली. आता काय करतो तो बघा. ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. रस्त्याच्या बाजूला, जिथे समोर पोलीस उभा आहे थिएटरच्या समोर, तिथे रस्त्याच्या बाजूला हा गेला आणि याला शक्य होईल तेवढ्या मोठ्या आवाजामध्ये हा बडबड करू लागला. साधी बडबड नाही तर ती कोणासारखी बडबड करू लागला, ड्रंकन गिब्रिश. आणि किंचाळ्या मारून तो बडबड करतोय एका दारुड्या माणसासारखी. एल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. मोठमोठ्याने किंचाळ्या मारतोय दारुड्यासारखा. ही डान्स, नाचला तो, हाऊल, ओरडला, रेव अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काय. आणि खूप वेगळीच प्रकारची बडबड तो करतोय.
समोर पोलिसांनी येऊन त्याला पकडलं पाहिजे की बाबा तू काय असं वर्तन का करतोय. द पोलिसमॅन मेरेली टुवर्ड हिज क्लब. पोलिसांनी पाहिलं गमतीने तो मागे फिरला. टर्न हिज बॅक टू सोपी अँड रिमार्क टू सिटीजन. सोपीकडे पाठ करून दिली त्याने आणि तिथल्या लोकांना पोलिसमॅन बोलतोय, इट इज वन ऑफ देम ए लॅड सेलिब्रेशन. द गूज एग दे गिव्ह टू द हार्डफर्ड कॉलेज. नॉइझी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम गो. नाही नाही नाही, हा एक वेडा मनुष्य आहे. तो वेडा नाही ॲक्च्युली, पण ते सेलिब्रेशन करतायत. इथे स्वान, गुज मीन्स स्वान, गुज एक दे गिव्ह टू हार्डफर्ड कॉलेज, आणि ते एक प्रकारचं काय सेलिब्रेशन आहे. जरी आवाज गोंगाट करता येते परंतु बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम गो. पण ते तो त्याचीच बडबड करतोय. त्याने काही तो कोणाला इजा करणार नाही, दुखापत करणार नाही. त्याला त्याची बडबड करू द्या. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम गो. आणि आम्हाला अशा सूचना आल्या आहेत की त्यांना जाऊ द्या बाबा, अशा लोकांना आजच्या दिवशी तुम्ही काही पकडू नका. सोपीचा हा प्रयत्न सुद्धा फसला. डिस्कन्सोलेट. एवढे प्रयत्न फसले बिचारायचे, म्हणून तो खूप उदास झालाय. सोपी स्टॉप इज अनअवेलिंग रॅकेट. जाऊ दे आता, आपण काही करायचंच नाही असं त्याने म्हणून सोडून द्यायचं. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. मला कधीच पोलीस पकडणार नाही का. इन इज फॅन्सी द आयलँड सीम अन अनअटेनेबल आर्केडिया. आणि जे आयलँड आहे, जे प्रिझन आहे, एक प्रकारचं काय ते अनअटेनेबल, एक प्रकारचं आर्केडिया आहे. इथं आर्केडिया म्हणजे इथं सुद्धा जेल असा जर घ्या. इन अ पोएटिक फॅन्टसी इट रिप्रेझेंट द पॅस्टोरल पॅराडाईज. नरक झालं माझ्यासाठी. ही बटन हिज थिन कोट अगेन द चिलिंग विंड. आणि आपले बटन लावतोय तो जॅकेटचे, कडाक्याची थंडी, बोचरी थंडी, चिलिंग विंड. वारा कसा आहे, गार वारा आहे, थंडी वाजू लागलेली आहे, बोचरी हवा चालू आहे. तो बटन लावतोय. पुढे काय पाहतो. इन अ cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. The person is lighting a cigarette to smoke. एक मनुष्य लायटरने सिगारेट पेटवतोय. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंटरिंग. आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच त्या माणसाने, सिगारेट पिणाऱ्या माणसाने काय ठेवलेली आहे, आपली एक सिल्क अम्ब्रेला म्हणजे एक चांगली रेशमी कपड्याची छत्री ठेवलेली आहे. सोपी स्टेप इनसाइड. सोपी मध्ये गेला. ग्रॅब द अम्ब्रेला अँड साउंटेड ऑफ इट स्लोली. त्याने ती छत्री उचलली आणि ती छत्री लांबवली, म्हणजे छत्री घेऊन तो निष्ठून गेला भामट्यासारखा. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टली. आणि जो मनुष्य स्मोक करत होता तो त्याच्या मागे घाईघाईने जातोय, लगबगीने लगेच त्याच्या मागे जायला लागला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टनली. तो म्हटला, अरे अरे माझी छत्री आहे ती. ओ इज इट. ही तुझी छत्री आहे. तुझी छत्री. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सन्सी. आणि जणू काही आता आपली पर्सनल प्रॉपर्टी चोरीला गेली आहे असं आणि तो बोलतोय. वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. ठीक आहे, पोलिसांना बोलव ना मग. आय टूक इट. मी घेतली ती तुझी छत्री. युअर अम्ब्रेला. वाय डोंट यू कॉल अ कॉप. ठीक आहे ना, मग पोलिसांना बोलव. दे स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. बघ तिथं एक समोर उभा आहे, त्या पोलिसांना जाऊन बोलव तू. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. आता जो घाईघाईने जोरात चालत येत होता, माझी छत्री ओरडत होता, आता त्याचे स्टेप्स, त्याची पावलं ही पोलिसाचं नाव काढताच हळू झालीत. सोपी डीड लाईकवाईज विथ अ प्रीमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. आणि आता याला धोक्याची सूचना मिळाली. आता सुद्धा त्याचं भाग्य त्याला साथ देणार नाही. काहीतरी अघटित घडेल बुवा आता. म्हणजे त्याच्यासाठी अघटित काय,
पोलीस येणार नाही आणि त्याला पकडणार नाही. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली, आणि समोर उभा असलेला पोलीस दोघांकडे मस्तपैकी पाहतोय. ऑफकोर्स said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. नाही हो, नाही हो. पोलिसांना पाहिल्यावर त्या माणसाची लगेच चाल बदलली. तो बोलायला लागला. तुमची एका अमरेला, अहो तुम्हाला माहित नाही का, कधी कधी अशा चुका होऊन जाता. आय होप यू एक्सक्यूज मी, तुम्ही मला माफ करणार. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स, वाय आय होप यू विल. नाही नाही नाही, ही तुमचीच छत्री आहे. सकाळी माझ्याकडून चुकीने मी ते एका रेस्टॉरंटमधून उचलून आणले. तुम्ही ती ओळखली ना तुमची आहे, तर मग घेऊन टाका. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी सॅवरली. आणि सोफी म्हटलं, हां हां ठीक आहे, ही माझीच आहे. घट्ट पकडली त्याने आणि म्हणतोय की ही माझीच छत्री आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड, आणि तो मनुष्य निघून गेला. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. आणि एक गाडी येत होती आणि पोलीस अधिकारी येत होते तिच्यातून, आणि ब्लॉन्डे हिअर मीन्स अ पर्सन विथ अ पेल येलो हेअर, आणि क्लोक घातलेला होता. क्लोक ॲज इट इज शोन इन द पिक्चर. ओके, त्या अधिकाऱ्याने ते घातलेलं होता आणि तो पोलिसमॅन त्यांना असिस्ट करायला निघून गेला. सोपी वॉक ईस्टवॉर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रुव्हमेंट, आणि सोपी रस्त्याच्या कडेने निघून गेला. जो रस्ता काहीतरी डेव्हलपमेंटचं काम चालू होतं, जसं की आपल्याकडे केबल वगैरे टाकण्यासाठी, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले जात असतात, त्या प्रकारे ते रस्ता तिथला खोदलेला होता. ही हर्ल द अम्ब्रेला अँग्रीली इंटू अन एक्सक्वेशन, आणि त्याने ती छत्री घेतली आणि ती भिरकावून दिली त्या खोदकामामध्ये. एक्सक्वेशन, डिगिंग, उत्खनन, खोदकामामध्ये. ही मटर्ड अगेन द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब, आणि तो बडबड करू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि त्यांना असं वाटलं की आता हे माणसं तरी कंप्लेंट करतील, परंतु ते हेल्मेट घातलेली माणसं म्हणजे पोलीस. पोलिसांच्या विरोधात त्याने बडबड सुद्धा केली, जे रस्त्याने जात होते दोघं. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, त्यांना त्यांच्या क्लचेसमध्ये अटकायचं होतं याला. दे सेम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग, पण तेच लोक यांना काय, सोपीला चांगली ट्रीट करतायत. इथे एक क्वेश्चन आहे. सोफी वॉज अँग्री बिकॉज ही वॉन्टेड टू बी कॉट बाय द पोलीस, त्याला पोलिसांकडून पकडून घ्यायचं होतं स्वतःला. बट दे ट्रीटेड हिम लाईक अ किंग, दॅट्स वाय ही बिकेम अँग्री. ॲट लेंथ Sophie reached one of the avenues to the east, where the glitter and turmoil was but faint. एक 6व्या गल्लीमध्ये तो होता. त्यानंतर पुढच्या गल्लीत तो गेला. ती पूर्वेकडची गल्ली होती, जिथे चकमक थोडी कमी होती, गोंधळ आज जास्त होता, परंतु थोड्या प्रकारचं डिस्टर्बन्स होतं, पण काही एवढा नव्हता. ही ड्रॅग हिमसेल्फ टू आर मॅडिसन स्क्वेअर, आणि मॅडिसन स्क्वेअर ॲज देर आर सम चौक्स इन सिटीज, शिवाजी चौक, तानाजी चौक, भगवा चौक, संभाजी चौक, लाईक दिस. मॅडिसन स्क्वेअर नावाचा चौक आहे तिथे, तिथे पोचला. फॉर द होमिंग इन्स्टिंग सर्वाइज इवन वेन द होम इज अ पार्क बेंच, आणि त्या चौकामध्ये एक पार्क बेंच ठेवलेला होता. याला आता घराची ओढ लागलेली, होमिंग इन्स्टिंक्ट. मग जरी आपल्याला घर नाही, पण पार्कमधला बेंच जरी मिळाला तरी चालेल, ह्या आशेपोटी तो तिकडे चालू लागलेला आहे. बट ऑन अन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर, पुढे काय होतंय. सोफी केम टू अ स्टँड स्टिल, सोफी शांत उभा राहिला. हेअर वॉज अन ओल्ड चर्च, इथे काय होतं, एक चर्च होतं. क्वेंट अँड रॅमलिंग अँड गेबल,
बरेचसे शब्द आहे. नवीन शब्द आहे. क्वेंट, अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. जुन्या पद्धतीचं. रॅमलिंग, हिअर इट मीन्स स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डायरेक्शन. वेगवेगळ्या दिशांमध्ये पसरलेलं, अस्तव्यस्त पसरलेलं. Gable, constructed with gables, the triangular upper part of a wall at the end of a ridge roof. त्रिकोणी आकाराचं. Sabbath, a day of religious observance and abstinence from work kept by Jews and Christians. एक असा दिवस ज्या दिवशी एक धार्मिक प्रार्थना करण्यासाठी ज्यू लोक आणि ख्रिश्चन लोक पाळत असतात तो दिवस. कन्व्होल्युशन्स, कॉइल्स ऑर ट्विस्ट. वेटोळं, कन्व्होल्युशन्स. हेअर वॉज अँड ओल्ड चर्च, ओल्ड चर्च होतं तिथे. क्वेंट अँड रॅमलिंग अँड गेबल, त्रिकोणी आकाराचं होतं, जुन्या धाटणीची बांधणी होती त्याची. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड, आणि एक व्हायलेट रंगाच्या, निळसर रंगाच्या खिडकीमधून एक सॉफ्ट लाईट बाहेर दिसत होता. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज, आणि जिथे ऑर्गॅनिस्ट, एक वाद्य वाजवणारा मनुष्य प्ले करत होता, कीज वाजवत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबॅथ अँथम, आणि तो रिहर्सल करत होता तिथे, प्रॅक्टिस करत होता. कसली प्रॅक्टिस करत होता? सबॅथ अँथम, म्हणजे एक धार्मिक साजरा करायचा दिवस आहे, देवाची प्रार्थना करायचा दिवस आहे. इथे अँथेम, टायटलमध्ये सुद्धा अँथेम आहे. अँथेम, सॉन्ग ऑफ होप, ईश्वराची केली जाणारी प्रार्थना. इथे अँथेम टायटलमध्ये असलेली सॉन्ग ऑफ होप या अर्थाने तुम्ही घ्या. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. आणि एक प्रकारचा चेंज येतोय त्याच्या जीवनामध्ये. एक सुमधुर असं संगीत, प्रार्थना गीतासाठी वापरलं जाणारं संगीत त्याच्या कानांवर पडतंय, आणि सोफीच्या मनामध्ये काहीतरी बदल घडतोय ते प्रार्थना गीताचे बोल ऐकून. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक, एक चांगल्या प्रकारचं संगीत त्याच्या कानांवर पडतंय. ती जी ट्यून जी वाजवली आहे, ती ट्यून चांगल्या प्रकारची अँथेमसाठी वापरली जाणारी ट्यून आहे. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स, आणि त्याला तो एकदम आकर्षिला गेला आणि ट्रान्सफिक्स अगेन, आणि तल्लीन होऊन गेला तो. ट्रान्सफिक्स या तल्लीन झाला. अगेन द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न पेन्स, आणि जे ताऱ्यांची जाळी असलेलं जे कुंपण होतं त्याच्यासमोर तो उभा राहिला आणि तल्लीनपणे उभा राहून तो ऐकतोय ते संगीत, ती ट्यून, ते सूर त्याच्या ज्या कानावर पडत आहेत ते ऐकतोय प्रार्थना गीतातले. वर्णन केलंय तिथलं. द मून वॉज अबो फुल अँड रेडियंट, संध्याकाळची वेळ होती, चंद्र उगवलेला होता, रात्र व्हायला लागली होती, चंद्रप्रकाश होता तिथे, फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, आणि आता रात्रीची वेळ होत आल्यामुळे रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती. व्हेकल्स, वाहने, पेडेस्ट्रियन्स, पादचारी, पायी चालणारे. वेअर फ्यू स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली इन द यूज ऑफ ऑर लिटल वाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चर्ड, आणि एक प्रकारचं जे गावाच्या बाहेर लोकवस्ती असते, थोडंसं खेडेगावसारखं, आणि तिथे एक चर्च ॲड होतं, जिथे चर्च असतं तिथे चर्च ॲड होतं. And the anthem that the organist played cemented Sophie to a iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers.
त्याला आठवायला लागलं आपलं पूर्वीचं आयुष्य. अरे यार, पूर्वी आपण किती चांगला माणूस होता, आता उगीच तेल टपोरीपणा करतोय, मवालीपणा करतोय आपण. पूर्वीचं आयुष्य त्याला आठवायला लागलं. तो ट्रान्सफिक्स झालाय, तल्लीन झालाय, त्याला आठवायला लागलं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू हिज आयर्न फेन्स, फॉर ही हॅड नोन इट वेल. कारण काय, त्याने ही प्रार्थना गीताची जी ट्यून आहे, ती प्रार्थना गीत आहे, ते जे सूर आहे, त्याने ते ऐकलेले आहेत इन द डेज केव्हा, वेन हिज लाईफ कंटेंट सच अ थिंग. आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडत होत्या जेव्हा ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स, आई होती, गुलाब मिळायचं त्याला, महत्वाकांक्षी होता तो, मित्र होते त्याला, इमॅक्युलेट थॉट, चांगले पवित्र विचार त्याच्या डोक्यामध्ये यायचे. हे सर्व गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये होत्या पूर्वी. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. आणि त्याला आठवायला लागलं आपल्या खेडेगावामधलं, आपण चर्चमध्ये कसं जायचो, त्याचा कसा प्रभाव झाला होता, इन्फ्लुएन्स प्रभाव. अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन. आणि ते त्याला आठवल्यानंतर आणि त्याच्या कानावर हे जे सूर पडतायत, जो ऑर्गॅनिस्ट प्ले करतोय त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये परिवर्तन घडायला लागलं. चेंज इज सोल, त्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये, आत्म्यामध्ये परिवर्तन घडायला लागलं. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. आणि आता तो विचार करू लागला की अरे यार, आपण कसल्या प्रकारचं आयुष्य जगतोय, कसं आयुष्य जगतोय तो. द डिग्रेडेड डेज, एक प्रकारचं डिग्रेडेड, कोणीच चांगलं म्हणत नाही असं आहे, तुच्छ असलेले दिवस आहेत. अनवर्दी डिझायर्स, कोणत्याही प्रकारच्या नालायक इच्छा आहेत आपल्या. डेड होप्स, होप्स कशा आहेत, डेड, कोणत्याही प्रकारची आशा नाही आहे. रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ह दॅट मेड अप इज एक्झिस्टन्स, आणि काहीच नाही, नुसतं आयुष्य म्हणजे भंपकपणा आहे एक प्रकारचा. कोणती आशा नाही, कोणती अपेक्षा नाही, कोणत्या इच्छा नाही, आलेला दिवस पास करायचा आहे. असं कसं आयुष्य आपण जगतोय असं त्याला वाटायला लागलं. आणि हा बदल का घडून आलाय, त्याच्या कानावर पडत असलेले जे सूर आहेत त्याच्यामुळे, प्रार्थना गीताचे जे सूर आहेत त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये हा बदल घडून आला. आणि तो जो आजचं आयुष्य जसं जगतोय, याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप, रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ह दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, असं त्याचं अस्तित्व आहे आजचं. त्याला त्याबद्दल पश्चाताप वाटायला लागला. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आणि त्याला मनोमन वाटायला लागलं की आता आपण बदलूया. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅट. आणि त्याच्या मनामध्ये खूप चांगला असा विचार आला आणि वस्तुस्थिती बदलावी असं त्याला वाटायला लागलं. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द माय a complicated or unpleasant situation from which it is difficult to free oneself. आणि हे जे बिकट परिस्थिती आहे, ह्या बिकट परिस्थितीतून आपण बाहेर पडूया, आशावादी आणि चांगलं नागरिकत्वाचं आपण जीवन जगूया असं त्याला वाटतंय. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, आणि तो एक प्रकारचा चांगला मनुष्य बनेल. अ मॅन हिअर स्टँड्स फॉर गुड सिटीजन, रिस्पॉन्सिबल सिटीजन. ही वुड कॉन्कर द एविल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि तो, हा जो एविल आहे, हा जो राक्षस आहे, ह्या राक्षसावर तो विजय मिळवणार. म्हणजे त्याचं हे जे आयुष्य आहे आजचं, होपलेस लाईफ आहे, त्याला तो बदलणार. ज्या होपलेस लाईफला तो गुलाम झालाय, त्या गुलामीला तो बदलणार आणि एक चांगलं जीवन जगणार. देर वॉज अ टाइम ही वॉज अ यंग एट, ही वुड रिझरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. आणि असे दिवस येतील जिथे तो एक चांगल्या प्रकारचं पुनर्जीवन करेल आपलं स्वतःचं आयुष्य. रिझरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स, ज्या पूर्वी त्याच्या ज्या महत्त्वाकांक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग, आणि अथकपणे, फाल्टरिंग, विदाऊट फाल्टरिंग म्हणजे अथकपणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करून तो चांगलं आयुष्य जगेल.
Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. This sentence is very important. Solemn but sweet organ notes. शांत, सोलम शांत आणि मधुर, स्वीट म्हणजे इथे सुमधुर अशा ज्या नोट्स येत होत्या ऑर्गनवर, जो संगीतकार जे वाजवत होता ते वाद्य, त्या वाद्यामधून त्या पडणारे जे सूर होते त्याच्यामध्ये संपूर्ण रिव्होल्युशन म्हणजे बदल, क्रांतिकारी बदल याच्या आयुष्यामध्ये घडून आला. मग काय ठरवतोय तो? टुमॉरो ही विल गो इन टू द रोरिंग डाऊनटाउन डिस्ट्रिक्ट अँड फाईन वर्क. आणि गजबजलेल्या ठिकाणी, उद्या तो गजबजलेल्या शहराच्या ठिकाणी जाईल आणि तिथे जिल्ह्याच्या ठिकाणी जाईल आणि तिथे काहीतरी कामधाम शोधेल. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. आणि फर इम्पोर्टर, एक आयात करणाऱ्या माणसाने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरीची मागे ऑफरसुद्धा दिलेली होती. हे त्याला आठवतंय. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आणि तो काहीतरी करून दाखवेल. ही वुड. बघा एवढे प्रयत्न केले त्याने, सोपीने. कोणते कोणते प्रयत्न केले? पहिल्यांदा तो कॅफेमध्ये जातो, त्याच्यानंतर तो विंडो स्मॅश करतो, पुन्हा एका रेस्टॉरंटमध्ये जातो, नंतर तो छत्री लांबवतो, त्याच्यानंतर ड्रंकड, एका दारू पिलेल्या माणसासारखी मोठ्या मोठ्याने बडबड करतो, पण तरीसुद्धा त्याला पोलीस पकडत नाही. शेवटी रस्त्याच्या कडेला त्याच्या कानावर चांगले सुमधुर संगीताचे बोल, सूर कानावर येत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा तो विचार करतो. त्याला आठवतं की पूर्वी आपण एक चांगला माणूस होतो आणि तो स्वतःला एक चांगला जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याचा प्रयत्न करतोय. त्या विचारांमध्ये तो आहे. उद्यापासूनच तो चांगली मेहनत करणार, कामधाम करणार आणि चांगलं आयुष्य जगणार. बघूया काय होतंय. सोपी फेल्ट अ हँड डेड. पण त्याच वेळेला सोपीला वाटलं की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलेला आहे. He looked quickly around into the impassive face of policeman. आणि त्याने पाहिलं की कोणीतरी पोलीसमॅन आहे ज्याने त्याच्या पाठीवर हात ठेवला आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आज द ऑफिसर. ए, काय करतोय इथे? नथिंग, सेड सोपी. काहीच नाही करत आहे. देन केम अलॉंग. देन कम अलॉंग, सेड द पोलीसमॅन. ठीक आहे, चल मग सोबत. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. जेव्हा हा चांगलं बनण्याचा विचार करत होता, एवढे प्रयत्न करूनही पोलिसांनी पकडलं नाही, आणि जेव्हा हा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळेला पोलीस त्याला पकडून घेऊन जाता आणि त्याला शिक्षा होते. शिक्षा काय होते? 3 months ऑन द आयलँड. 3 महिने तुला तिथे जेलमध्ये राहावं लागेल, सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोड द नेक्स्ट मॉर्निंग. अशा प्रकारे या स्टोरीचा एंड इथे झालेला आहे. ओ हेनरी. वेगवेगळे ट्विस्ट आले आणि शेवट मात्र हा अनएक्सपेक्टेड असा म्हणावा लागेल. आपल्याला असं वाटत होतं की आता हा बदलतोय, स्वतःला बदलतोय, हा चांगला माणूस बनेल, पूर्वीसारखा तो चांगलं आयुष्य जगेल. पण त्याच वेळेला काहीही चूक नसताना पोलीस ह्याला पकडतात आणि याला 3 महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षाही केली जात असते. तर मित्रांनो, पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया क्वेश्चन आन्सर्स इन अ ब्रेनस्टॉर्मिंग पार्ट.